कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या 11 शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। 19 जणांपैकी 11 जणांना खार पोलिसांनी आज अटक केलेली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि आता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली आहे। 11 जणांना न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। कुणाल कामरा यांना आपल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्याच्या माध्यमातून खिल्ली उडवलेली होती आणि त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले होते। शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची काल रात्री तोडफोड केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केलेली होती। आता या 11 शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। खार पोलिसांनी 11 जणांना अटक केलेली होती, त्यानंतर त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात आलेलं होतं आणि आता या 11 शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर या शिवसैनिकांची ही दृश्य आहेत। यावेळेला घोषणाबाजी देखील केली जाते। खार पोलिसांनी या 11 जणांना अटक केलेली होती, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। 11 शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि न्यायालयातून बाहेर आणल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। होईल आणि लवकरच न्यायालयीन कोठडी दिली। आता आम्ही अपील करू जामिनासाठी आणि जामीन होईल। पण एकंदर तुम्ही पाहिलं गेलं तर कुणाल कामराचा स्टँडअप व्हिडिओ नंतर जो आक्रमकपणा आक्रोशपणा दाखवला गेला, कुठे ना कुठे विरोधकांकडून त्याच्याच बद्दल विरोध होताना दिसतोय की आक्रमण करण्याची गरज होती का वगैरे वगैरे। विरोधकांकडे आता आक्रमण आणि आक्रमक शिवसैनिक नाही ना, आम्ही सर्व आक्रमक शिवसैनिक आता शिंदे साहेबांकडे आलेलो आहे। ते आता अशा विदूषकांना घेऊन असं राजकारण करत राहतील, त्याला आमचा नाईलाज आहे। पण एकंदर कुणाल कामरा हा महाराष्ट्रात नाहीये, हा मुंबईत देखील नाहीये, तो तिकडून बसून ट्विट करतोय, याकडे कसं काय बघताय? हे सर्व षडयंत्र आहे हो। कुठेतरी कसं असतं, लोकांची मन आणि लोकांचा जो काही विषय असेल ते वळवण्यासाठी हे केलेलं सर्व विदूषकाला हाताशी घेऊन केलेलं हे सर्व षडयंत्र आहे। ही सर्व जनता जाणते आणि एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्याचे नेते आहेत। सर्वसामान्यासाठी जनांसाठी केलेलं काम आहे। आता लोकांची पोटदुखी आहे आणि त्या पोटदुखीनुसार काय काय षडयंत्र त्यांच्या विरोधात करून कुठेतरी जनतेमध्ये वेगळं काहीतरी पसरवण्याचा हा हे सर्व कटकारस्थान आहे। आपण बघू शकतो, एकंदर पाहिलं गेलं तर आता या 12 आरोपींना न्यायालयीन कोठडीची सुनावणी झालेली आहे। मात्र या न्यायालयीन कोठडीत आता जामिनावर आपण अर्ज करू आणि तेव्हा अर्जाला काय कोर्ट देतील त्याच्याबद्दल आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बॉसोबत श्रेयसा, न्यूज मुंबई।